आता मोबाईलवर एक रील्स पाहिली मित्रांनो. त्यामध्ये दोन पोलीस अधिकारी दिसत आहेत. एक पोलीस अधिकारी हा दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मोठमोठ्यानं झापताना दिसतोय, त्याला बोलताना दिसतोय, की त्याला तो विचारतोय, तुला लाज कशी वाटत नाहीये? तू याचसाठी का केला होतास अठास? याचसाठी का घातली होती वर्दी? त्याचं कारण एक होतं मित्रांनो, की त्या समोरच्या पोलिसानं अटकेमध्ये असलेल्या महिलेला नको त्या प्रकारची मागणी केलेली होती. जेव्हा ही मागणी केलेली, जेव्हा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कळालं ना, त्या टायमाला त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा राग अनावर झाला. तो त्याला नको नको ते बोलला. परंतु मित्रांनो, ही गोष्ट एवढ्यावरच नाहीये थांबत. कारण की अशा प्रकारच्या रील्स पाहिल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्यांना सर्वात अगोदर एक प्रश्न पडतो, तो म्हणजे की हे कायद्याचे रक्षकच जर असे भक्षक बनण्यासारखं वागत असतील तर आम्ही न्याय मागायचे कोणाकडं? आम्ही संरक्षण मागायचे तरी कोणाकडं? त्यामुळं अशा लोकांना या ठिकाणी योग्य ती शिक्षा झाली पाहिजे मित्रांनो. आणि हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाहीये मित्रांनो. आज आपण बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे रावण लपलेले आहेत. अशा क्षेत्रातले रावण हे शोधून काढायला पाहिजेत आणि त्यांचा संहार हा करायला पाहिजे. पण ही गोष्ट सोपी नाहीये, कारण की त्यासाठी माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणामधला राम हा जिवंत झाला पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातल्या तरुणातला राम जागृत होणार नाही ना, तोपर्यंत एक प्रश्न आपल्या पुढं सदैव राहणार आहे, आणि तो म्हणजे घर घर में रावण बैठा, इस रावण को मारने के लिए इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं। कलयुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं। अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं।